कृपया कोणी छोटी जर मुलं असतील कान मारण्यासाठी तर त्या प्लीज जायचं नाही, कारण हा जो क्षण आहे तो लाईव्ह होत आहे आणि आपले जे भाविक आहेत त्यांना आनंद पाहिजे आहे. तर कृपया जास्तीत जास्त ज्यांना चांगली पालखी नाचवता येते त्यांनी फक्त कान मारायचं आहे पालखीला. कृपया कुणी वाईट वाटून घ्यायचं नाही. कृपया काही गडबड कुणी करायची नाही. सुंदर अशी फटाक्याची रोषणाई आणि वेळेमध्ये श्री गणेशच्या इथे स्वागत होत आहे. सुंदर अशा ढोल ताशांच्या गजरामध्ये आई श्री गणेश देवी हिचं स्वागत होत आहे. रिंगणामध्ये सर्वांनी जल्लोषात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. उत्तम. हा तो पालखी उत्सव आणि हा तो प्रकारचा सुंदर उत्सव. अतिशय सुंदर असा पालखी उत्सव. आनंदराव गावची आई, पाठीमागची खरी देवी, हिचं स्वागत आहे. सुंदर असा जल्लोष. खूपच छान. तर आई गणेश कृपया कृपया जरा थांबा. कृपया जे गावकरी मंडळी आहे, जे कणकरी गावचे गावकर आणि कणकरी गावचे गावकर आणि जरा हात मिळवून द्यायचे आहे. कणकरी गावचे गावकर आणि कणकरी गावचे गावकर यांनी हात मिळवणी करायचे आहे आणि आपल्याला त्यांनी ग्रीन सिग्नल द्यायचं आहे. कणकरी गावचे गावकर मानकरी मंडळी आहेत त्यांनी आपल्या पालखीला द्यायचं आहे. सुंदर अशी फटाक्याची रोषणाई. अविस्मरणीय क्षण. जेवढा आनंद आपल्याला घेता येईल तेवढा घ्यायचा आहे भाविकांनी. खूप सुंदर कणकरी गावची पालखीचा स्वागत झालेला आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आई गणेश देवीचे उदो उदो. हॅलो आज या ठिकाणी कणबे कणकाळी आज या दोन बहिणींचा आज एकत्रित नाचण्याचा जो सोहळा आहे तो आज पाहण्यासाठी जमलेल्या पंचक्रोशीतील सगळ्या तमाम मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. मी कणबे गावकर पण आपल्याला सर्वांना नमस्कार करतो की आपण जे नाचवणारे आहात कृपया सर्वांनी आपल्याला ध्यान ठेवा की आपली पार्टी तुम्ही गोंधळ करू नका. शांतपणे पार्टी नाचवा. आया बहिणीला माय बघण्या सगळ्यांना आनंद मिळत आहे असं प्रत्येकाने भान ठेवायचंय. कुणी मध्ये मध्ये जाऊन पार्टी उंदलायची नाही याचं प्रत्येकानं भान ठेवा. मला आपण सगळं एकच आहोत आणि एकच असणार आहोत. आधी तर तुझा भाव नाही आहे. तुम्ही कणकाकर मी कणकाला मी पण कणकाला आहे असं समजायचं मी आहे कणकर मुळात. तेव्हा आपण एकच आहोत हे भान ठेवा आणि त्या पद्धतीने आपण पार्टी नाचवायचा. कुणी एक वेळा भेटावं आहे पार्टी नाचवला शांतपणे पार्टी नाचवा आणि शांतपणे पार्टी नाचवणे कृपा करा. आता या रिंगणाच्या साईडला उभं राहायचं आहे. मग कुणी जमा करू नका. हॅलो कुणी आडवडा करून काहीतरी गडबड करू नका. धन्यवाद गावकर. सर्व आता आपल्या ढोल ताशाने सज्ज व्हायचा आहे आणि धूमधडाक्यात आपल्याला कार्यक्रम साजरा करायचा आहे. हा तो कोकणचा शिमगा उत्सव आणि हा पालखी भेट सोहळा. चला होऊ दे. ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी होत आहे. जे युट्यूबर आहे त्यांना जे आपलं दृश्य आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. सुंदर असं आपल्याला फटाक्यांचं दृश्य पाहायला मिळत आहे. खूप छान. श्री गांगेश्वर प्रसन्न आणि आई रवींद्र प्रसन्न. कृपया जे रिंगणमध्ये आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. जे नाचवणारे मंडळी आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. जे नाचवणारे मंडळी आहेत
क्षण आणि हाच तो क्षण डोळ्यांना एक पाठ फेडणारा क्षण हे नाचवलेली काढून बसायचं आहे जोडी जोडीचं फक्त पालखी नाचवायची आहे हॅलो हॅलो सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना पालखी नाचवायची आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आपली पालखी नाचवून झाल्यानंतर आपण तुझ्या रिंगामध्ये आपण स्वतः बसायचंय सर्वांना विनंती आहे काळजीपूर्वक ऐका सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पालखी नाचवायचे त्यांनी फक्त पुढे येऊन रिंगणामध्ये पालखी नाचवायचे बाकीच्यांनी रिंगणामध्ये बसायचे बाहेरच्या प्रेक्षकांना काही दिसत नाही अतिशय अभूतपूर्व असा सोहळा आहे तो सोहळा सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला पाहिजे एवढी विनंती आहे त्याच्यामुळे रिंगणामध्ये जे कोण असतील त्यांनी कृपया सगळ्यांनी रिंगणात बाहेर बसायचंय हॅलो हॅलो आता या सगळ्या ज्या उभ्या आहेत ते तुम्ही मत पाहिजे उभं राहायचं अजिबात नाही ध्यान ठेवा तिथं सगळे लहान दोन बसलेले आहेत तुम्हाला उभं काय बघणार आहेत ते त्याच्यात तुम्ही उभं राहायचं खाली बसायचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या काय काम आहे बघा नाही आता पण खाली उभे आनंद घेऊया ना कशा तुम्ही कोण उभा राहाय हॅलो कृपया तुम्ही गडबड करू नका उभं राहू नका मागे वाला ना अरे मेहरबानी करा तुमच्या पाया मागे व्हा हा जरा मागे व्हा तुम्ही जरा सगळं मागे व्हा बाबा मागे व्हा जरा कृपया खरंच कुणी हुल्लडबाजी करू नका सगळ्यांना पालखी नाचवायला भेटेल आणि जे आपल्याला जर नाचवायचं आहे ना तो तुम्ही नाचवा आणि खरंच हा क्षण जो आहे तो आपल्याला परत एका वर्षाने पाहायला मिळणार आहे तर सर्व भाविकांच्या मन जे आहे ते तुम्ही खुश करायचे आहे आणि हा क्षण आपल्याला साजरा करायचा आहे हे पालखी नाचवताना कुठेही घाई गडबड करायची नाही ज्यांनी नाचवलं त्यांनी कपड्यात येऊन बसायचं आहे पाठीमागे पुढे कुणीच उभं नाही राहायचं आहे त्या पालखी नाचवणाऱ्या त्यांनी खाली बसायचं आहे सुंदर अशी फटाक्यांची आतषबाजी होत आहे आणि हा जो क्षण आहे तो परत आपल्याला एका वर्षाने पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे कुणीच हुल्लडबाजी करायची नाही कृपया याची नाचवणाऱ्यांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे तुमच्यामुळे ते पाठी प्रेक्षक बसलेला आहे त्याला पाठी बसाय ज्यांनी एकदा नाचवलंय त्यांनी खरंच पाठी बसा सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे ज्यांनी नाचवलंय त्यांनी खरंच पाठी बसायचं आहे खूपच सुंदर असा दृश्य जे आहे 22 माननीयांच्या पालखी बेट सोहळा तो हा असतो पालखी बेट सोहळा श्री गांडेश्वर आणि आई नंदिनी यांचा पालखी भेट सोहळा संपन्न होत आहे अतिशय ताशांच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न होत आहे हे कृपया खाली बसायचे आहे कुणीही घाई गडबड करायची नाही कुणी घाई गडबड करायची नाही सुंदर अशी फटाक्याची बसली कुणी हुल्लडबाजी करायची नाही सर्वांनी बसून घ्यायचं रिंगणामध्ये पाठवा जे नाचवले त्यांनी कृपया पाठवा कुणी पुढे पुढे करायचं नाही हरी बोलो हरी बोलो हे कारण एवढे कर
पालखी नाचून त्यांनी पाठीवर बसायचं आहे, सारखं सारखं जायचं आहे, जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा चान्स भेटेल. हॅलो हॅलो, कृपया सर्वांना विनंती आहे, पालखी सगळ्यांना नाचवायला भेटेल, कृपया घाई करू नका. त्यावेळी आलेल्या ज्या रसिक माय आपल्या आहेत त्यांना बघायला मिळत नाही आहे, कृपया कोणी घाई करू नका. पालखी नाचवणारे कृपया आपल्या बाजूने जास्त घाई होते लक्षात घ्या, तिसरी बाजूने बघा, शांतपणे होत आहे. तर तुम्ही घाई करू नका, जर तुम्ही घाई केला तर पालखी नाचवून मग समोर सहकार्य मिळत आहे तर आपण आपलं घाई केलं. शंकरी गावची जे पालखी नाचवणारे आहेत त्यांनी सारखं सारखं खान मारायचं नाही, जेणेकरून पाठच्याला सुद्धा चान्स भेटला पाहिजे. एकदा पालखी नाचवली त्याने पाठीलाच बसायचं आहे, सारखं सारखं खान मारायचं नाही, त्याला रिंगणाच्या बाहेर काढण्यात येईल. आणि ज्याला खरोखरच पालखी नाचवता येते त्यांनीच फक्त नाचवायचे आहे. त्याला होऊ दे तासांच्या भाऊ तासांच्या गजरात पुन्हा एकदा चालू होऊ दे. हरी बोले हरी बोले. सगळ्यांनी जायचं नाही, एकदम आता तुम्ही जोडी बनवून जायचं आहे. खाली बसून घ्यायचं आहे, खाली नाचवली पालखी आणि खाली बसून घ्यायचं आहे. हे जे दृश्य आहे तेच पाहण्यासाठी भाविक जमले आहेत, तर कृपया त्यांना पण दिसायला पाहिजे. रिंगणामध्ये असलेले व्यक्ती आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. खूप छान पेपर ब्लास्ट, एक नंबर. नाचवणाऱ्यांनी तुम्ही हुल्लडबाजी करायची नाही आहे. जेवढं तुम्ही चांगलं नाचवणार तेवढाच आम्हाला सुद्धा आनंद लुटायला भेटणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. खूपच सुंदर. ज्यांना पालखी नाचवता येते त्यांनी जायचं आहे, तुम्ही हुल्लडबाजी करायची नाही आहे. हरी बोले हरी बोले. खूपच छान असं ढोल ताशा वाजवतायत. एक ठेका झालाय, त्या ठेक्याच्या तालावरती आपली पालखी लागते. भाविकांनी सुद्धा त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो हा क्षण आहे तो परत आपल्याला एका वर्षाने पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जेवढे जास्तीत जास्त लांबतील कृपया तुम्ही हुल्लडबाजी करायची नाही. जे नाचवणारी मंडळी आहे त्यांनी खाली बसायचं आहे आणि लांब व्हायचं आहे. एकदा पालखी नाचवल्यावर बाहेर जायचं आहे. जरा कृपया सहकार्य करायचं आहे, तुम्ही मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. हे खाली बसा, कृपया खाली बसा. जे नाचवणारे मंडळी जे मध्ये उभे आहेत त्यांनी कृपया लांब व्हा. मोबाईल पकडा. जे नाचवणारे मंडळी उभे राहिले त्यांनी कृपया बाजूला लांब व्हा. द्या इकडे द्या. जे कोण व्हिडिओ शूट करतात त्यांनी खाली बसून करा. हे खाली बसा, खाली बसा. लांब व्हा, लांब व्हा. जे नाचवणारी मंडळी आहेत त्यांनी कृपया बसायचंय खाली, मध्ये उभं नाही राहायचंय कोणी. त्याला बाजूला लांब या. आणि एकदा पालखी नाचवणाऱ्यांनी परत जाऊ नका, दुसऱ्यांना चान्स मिळायला पाहिजे. हा जो क्षण आहे तो आपल्याला परत एका वर्षाने बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे नाचवणारी जे आहे त्यांनी हुल्लडबाजी करायची नाही कुणी, कृपया सहकार्य करायचं आहे. दोन्ही पालख्या अतिशय तानासुरांमध्ये ठेक्यांवरती नाचत आहेत. 2 तासाबद्दल तर तुमचं हार्दिक आभार. आकाश, इकडून लाईट ठेव.
सुंदर असं अक्षर परत एकदा आपल्याला ढोल ताशांच्या टक्क्यावरती नाचताना दिसतात दोन्ही पालख्या. हे कुणी उल्हासबाजी करायचे नाचवणाऱ्याने लक्षात ठेवायचं आहे. रिंगणाच्या बाहेर काढण्यात येईल. मागे या मागे या. हे मागे या मागे या नाचवणाऱ्याने मागे या. नाचवणाऱ्याने मागे यायचंय. कुणी मैदानात उभं नाही राहायचंय. रिंगणमध्ये जे पालखीला कान बांधणार आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे. जे पालखीच्या मध्ये आहेत करण नेवडेकर मिरगर जरा लांब व्हायचं आहे. खूप छान असा सोहळा साजरा होत आहे. सर्व भाविकांचे आभार. दादा जरा खाली बसायचं आहे. जे उभे आहेत रिंगणामध्ये त्यांनी खाली बसायचं आहे. जे नाचवणारे मंडळी आहेत त्यांनी कुणी उलगडबाजी नाही करायची आहे. जे नाचवणारे आहेत रिंगणाच्या बाहेर तुम्हाला काढण्यात येईल. परत परत सांगतोय. जे नाचवणारे आहेत ना त्यांनी खरंच बाहेर व्हायचे नाही तर रिंगणाच्या बाहेर काढण्यात येईल तुम्हाला. आणि खरंच पालखी नाचवता येत असेल तरच त्यांनी खाण मारायचं आहे. कुणी हुल्लडबाजी करायची नाही. एकेकाने लाईन लावा पालखी नाचवण्यासाठी. कुणी मध्ये उठायचं नाही. तुम्हाला सांगून सांगून परत जर असेल तर रिंगणाच्या बाहेर काढण्यात येईल याची दक्षता घ्यायची. आता लास्ट वॉर्निंग आहे. हा जो क्षण आहे तो परत आपल्याला एका वर्षाने पाहायला मिळणार आहे. जे आपले एवढे भाविक जमा झाले त्यांना आनंद लुटायचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित पालख्या नाचवल्या तरच हा आनंद लुटायला मिळणार आहे. तुम्ही हुल्लडबाजी करायची नाही. कृपया सहकार्य करायचे सर्वांनी. कृपया कंटाळची जे पालखी नाचवणारे आहेत त्यांनी खरंच हुल्लडबाजी एकदा सुद्धा करायची नाही. लास्ट वॉर्निंग आहे. नाहीतर रिंगणाच्या बाहेर काढण्यात येईल. आणि लाईन मध्ये राहायचंय. तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे. रिंगणामध्ये आहे. रिंगणाच्या पालखीच्या साईडला जरा बाहेर व्हायचं आहे. जरा बसून घ्यायचं आहे. बसून प्लीज कृपया सहकार्य करा. अरे बसून घ्या ना. परत परत जर पालखी नाचवणारे जर आले तर त्यांना रिंगणाच्या बाहेर करण्यात येईल. लास्ट वॉर्निंग आहे. बसून घ्यायचे सर्वांनी. ज्यांना खरंच पालखी नाचवता येते त्यांनी फक्त यायचं आहे. खूपच छान सुंदर असा हा क्षण आहे. सर्वांनी आनंद लुटायचा आहे. अवश्य एक नंबर. शेवटची फक्त 5 मिनिटं आहे. याची दक्षता घ्यायची आहे. शेवटची 5 मिनिटं. फक्त शेवटची 5 मिनिटं. ज्यांना कोणाला डोक्यावर घेऊन पालखी नाचवायची आहे त्यांनी फक्त पुढे यायचं आहे. कंकणची पालखी डोक्यावर नाही यायची आहे. कंकणची पालखी तुम्ही डोक्यावर घ्यायची नाही. त्याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही हुल्लडबाजी करायची नाही. शेवटची 5 मिनिटं.
खूप असा चांगला प्रतिसाद दिलाय भाविकांनी, त्यांचा मी आभार मानतो. आणि हा पालखी सोहळा इथेच संपला असा बन गुरु बन